कसे काय लोक ते वरती गेली होते? येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण? रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात? हे सगळे प्रश्न विचारून सदी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत 500 रुपयामध्ये रेप करण्याची परमिशन आहे. नाही, माझं नताशाशी माझं काही हे नाही. प्रश्न एवढाच आहे की एवढा अनधिकृत चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर, फॉरेस्ट ऑफिशियल्सच्या डोळ्यासमोर माझा साधा प्रश्न आहे. एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्क मध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कसं? ह्याचं उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं. कसं काय दिलं तुम्ही परमिशन? अनधिकृत बांधकामामध्ये बारचं लायसन्स, दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कसे काय लायसन्सेस देतात? आणि तुम्हाला हायकोर्ट